Welcome students. So today we will start our first lecture of the subject called as electronic measurement and instrumentation. त्यालाच आपण ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म जे यूज करतो ते आहे EMI. सो E stands फॉर इलेक्ट्रॉनिक, M stands फॉर मेजरमेंट म्हणजे काहीतरी मोजमाप करायचं आहे, मेजर करायचं आहे, आणि I stands फॉर instruments or instrumentation. So this subject is taken by me, AM Sapkar, lecturer in electronics engineering, Government Polytechnic, अंबाडा. तर आज आपण फक्त आपल्या विषयाची तोंड ओळख करून घेणार आहोत. या विषयामध्ये किती चॅप्टर्स आहेत आणि त्यांची मार्किंग स्कीम कशी आहे आणि परीक्षा म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क कॉन्ट्रीब्युशन हे कसं आहे. सो लेट्स स्टार्ट. तर आपण बेसिक डिटेल जर बघितलं, सो दिस सब्जेक्ट हा सब्जेक्ट आहे थर्ड सेमिस्टरला. सो दिस सब्जेक्ट इज स्टडीड इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फॉर द थर्ड सेमिस्टर. बरोबर आहे, थर्ड सेमिस्टरला आपण हा विषय बघत आहोत. आणि ह्या विषयाचं जर नेम जर आपण बघितलं, नेम ऑफ द सब्जेक्ट, तर मी स्टार्टिंगलाच काय म्हणलं की आपला जो विषयाचं नाव आहे त्याचं नाव काय आहे, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. त्याचंच ॲब्रिवेशन म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म जो आपण वापरतो तो आहे EMI. ओके, तर याच्यामध्ये जो सब्जेक्ट कोड आपण अलॉकेट केला आहे तर तो सब्जेक्ट कोड आहे 22333. तर सब्जेक्ट कोड जो आहे EMIसाठी तो किती आहे, 22333. तर परीक्षेमध्ये आपल्याला सब्जेक्ट कोड हा मेन्शन करावा लागतो. त्यासाठी विषयाचे सब्जेक्ट कोड हे विसरायचे नाही आहेत. तर आपल्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं सांगायचं झालं तर EMIसाठी सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 22333. करेक्ट. नंतर आपण जर मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर मार्क डिस्ट्रीब्युशन बघताना आपण दोन गोष्टी बघतो. एक आहे थेअरी म्हणजे T आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल म्हणजे P. तर फर्स्ट आपण थेअरी बघूया. तर थेअरीचं मार्क डिस्ट्रीब्युशन जे आहे, टोटल मार्क किती असतात, 100. बरोबर. आणि ह्या 100 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दोन गोष्टीमध्ये झालं आहे. पहिलं आहे एंड सेमिस्टर एक्झाम. बरोबर आहे. आणि ती एंड सेमिस्टर एक्झाम किती मार्काची आहे, 70 मार्कांची. बरोबर. आता उरले 30 मार्क. 30 मार्क हे कोणासाठी अलॉकेट केले आहे, PA साठी. PA म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. म्हणजे सेमिस्टरमध्ये जे पण ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण किती मार्क दिले आहेत, 30 मार्क. त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर सेमिस्टरच्या शेवटी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी किती मार्क आहे, 70 मार्क. आणि सेमिस्टरमध्ये ज्या पण ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीसाठी किती मार्क आहेत, 30 मार्क. तर बघा, या 30 मार्कांचं पण डिस्ट्रीब्युशन दोन गोष्टीमध्ये झालं आहे. तर पहिलं काय आहे, ॲव्हरेज ऑफ 2 क्लास टेस्ट. आपल्या 2 क्लास टेस्ट होणार आहे. बरोबर. क्लास टेस्ट 1 त्याला आपण म्हणू T1 आणि क्लास टेस्ट 2 त्याला आपण म्हणू T2. दोन्हीही क्लास टेस्ट ह्या किती मार्काच्या आहेत, 20 मार्कांच्या. त्या दोन्हीही क्लास टेस्टचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲव्हरेज घ्यायचं आहे. आणि ते ॲव्हरेज किती मार्काचं असणार आहे, 20 मार्कांचं. बरोबर. तर 30 पैकी 20 मार्क हे कोणाचे आहेत, क्लास टेस्टचे. आणि उरलेले 10 मार्क हे कोणासाठी आहे, मायक्रो प्रोजेक्टसाठी. तर आता आपण बघितलं की 100 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे 70 आणि 30मध्ये झालं. पुन्हा 30 मार्काचं जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे त्याचं पुन्हा 2 भागामध्ये डिव्हिजन झालं. एक झालं 20 मार्क कोणासाठी, क्लास टेस्टसाठी, आणि 10 मार्क जे झाले कोणासाठी, मायक्रो प्रोजेक्टसाठी. बरोबर आहे. तर मायक्रो प्रोजेक्ट करताना आपण 3 ते 4 मुलांचा आपण एक ग्रुप करणार आहोत आणि त्या ग्रुपला एक टॉपिक देऊन त्याच्यावर आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि त्या स्टडीला किती मार्क अलॉकेट केले आहेत, 10 मार्क अलॉकेट केले आहेत. ओके. तर पुढे जाताना आपण फर्स्ट काय बघितलं, सब्जेक्ट कोड. पुढे जाताना आपण फर्स्ट काय बघितलं, सब्जेक्ट कोड ऑफ दॅट सब्जेक्ट कोड बघितला आणि त्यानंतर त्यांचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन. ओके. तर नेक्स्ट स्लाईड आपण बघूया.
तर हे जे आता बघितलं आपण, एक कोणाचं बघितलं होतं, थेअरीचं. तर आता आपण बघूया मार्क डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रॅक्टिकल. ज्या प्रकारे थेअरी 100 मार्कांची होती बरोबर, त्याच प्रकारे प्रॅक्टिकल जे आहे ते पण आपलं किती मार्कांचं आहे, 100 मार्कांचं आहे. तर प्रॅक्टिकलचं मार्क डिस्ट्रीब्युशन हे 2 पद्धतीनं झालं आहे. एक आहे 50 मार्क आणि दुसरीकडे आहे 50 मार्क. तर हे 50 मार्क जे आहे ते कोणासाठी आहे, एंड सेमिस्टर एक्झाम. तर प्रॅक्टिकलची पण आपली काय होणार आहे, एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे. आणि ती एंड सेमिस्टर एक्झाम ही कशी आहे, इंटरनल होणार आहे. म्हणजे एक्सटर्नल कोणीही व्यक्ती येऊन तुमची वायवा घेऊ शकत नाही. तर काही विषयांना एक्सटर्नल एक्झाम आहे, प्रॅक्टिकल एक्सटर्नल एक्झाम आहे, आणि काही विषयांना प्रॅक्टिकल इंटरनल एक्झाम आहे. तर आपल्या विषयाला जे एक्झाम होणार आहे ती कोणती आहे, इंटरनल एक्झाम आहे, आणि किती मार्कांची आहे, 50 मार्कांची. आणि उरलेले 50 मार्क हे कोणासाठी आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे काय, की प्रॅक्टिकलसाठी आपण जे मॅन्युअल तयार केलं आहे ते वेळोवेळी चेक करून त्याला मार्क देण्यासाठी आपल्याकडे किती मार्क आहेत, 50 मार्क. तर बघा, मॅन्युअल जर व्यवस्थित पूर्ण असतील तर इथे आपला स्कोर हा वाढू शकतो. म्हणजे मॅन्युअलसाठी 50 मार्क आणि प्रॅक्टिकलची शेवटची एक्झाम जी होणार आहे त्यासाठी किती मार्क आहेत, 50 मार्क. तर हे झालं मार्क डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॅक्टिकल फॉर 100 मार्क्स. ओके. तर नेक्स्ट स्लाईड आता आपण बघूया. आता आपण बघितलं की थेअरीचं डिस्ट्रीब्युशन, प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. आता आपण डिस्कस करूया की EMIमध्ये किती चॅप्टर्स हे आहेत. तर आपला जो विषय आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. तर ह्या विषयामध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे कसं केलेलं आहे, आणि त्या विषयामध्ये टोटल चॅप्टर्स म्हणजे टोटल टॉपिक किती आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर EMIमध्ये टोटल 6 चॅप्टर्स आहेत. तर चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, 4, 5 आणि 6. तर याचं जर आपण मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघायला गेलो तर कसं आहे मार्क डिस्ट्रीब्युशन. तर पहिला जो चॅप्टर आहे तर चॅप्टरचं नाव काय आहे, चॅप्टरचं पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव काय आहे, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. तर इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, की कोणता पण डिव्हाइस त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं बिहेवियर स्टडी करायचं आहे, ती स्टडी म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स. बरोबर आहे. त्यानंतर मेजरमेंट म्हणजे काय, की आपल्याला काहीतरी मोजमाप करायचं आहे, कोणत्या तरी क्वांटिटीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ती प्रोसेस म्हणजे काय, मेजरमेंट. ते आपण पुढे बघणारच आहोत. सो फर्स्ट चॅप्टर्सचं नाव काय आहे, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. तर पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे, लक्षात घ्या, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. आणि 70 पैकी जर त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर किती मार्काला आहे, तो 8 मार्कांसाठी आहे. बरोबर. तर हा झाला आपला फर्स्ट चॅप्टर, त्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट फॉर 8 मार्क्स. ओके. नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे ॲनालॉग अँड डिजिटल मीटर्स. लक्षात घ्या, फक्त नावं कानावर पडू द्या, पुढे आपल्याला बघायचं आहे. तर सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे, ॲनालॉग अँड डिजिटल मीटर्स. 70 पैकी जर बघितलं तर हा चॅप्टर किती मार्कांना आहे, 14 मार्काला आहे. बरोबर. पहिला चॅप्टर बघितला 8 मार्कांसाठी होता. दुसरा चॅप्टर जो आहे तो किती मार्कांसाठी आहे, 14 मार्कांसाठी. पुढे जर गेलो तर थर्ड चॅप्टर जो आहे त्याचं नाव काय आहे, ऑसिलोस्कोप, फंक्शन जनरेटर अँड स्पेक्ट्रम ॲनालायझर. फर्स्ट इयरमध्ये जर स्टडी करताना, प्रॅक्टिकल करताना तुम्हाला ऑसिलोस्कोप हा वर्ड कानावर पडला असेल, ऑसिलोस्कोप आणि फंक्शन जनरेटर. तर थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट स्टडी करायचे आहेत. इन्स्ट्रुमेंट कोणते, ऑसिलोस्कोप, ज्याला आपण काय म्हणतो, CRO पण म्हणतो. दुसरं फंक्शन जनरेटर आणि स्पेक्ट्रम ॲनालायझर. तो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इन्स्ट्रुमेंट स्टडी करायचे आहे. कुठे, चॅप्टर नंबर 3मध्ये. आणि चॅप्टर नंबर 3 किती मार्कांना आहे, अगेन 14 मार्काला आहे. बरोबर. तर पहिला चॅप्टर 8,
दुसरा चॅप्टर 14 आणि तिसरा चॅप्टर पण 14 मार्कांना आहे. पुढे जर गेलं तर चौथा चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरचं नाव आहे सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर. तर चौथा चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरचं नाव काय आहे सेन्सर अँड द ट्रान्सड्यूसर. आणि 70 पैकी जर बघितलं तर 70 मार्कांची आपली शेवटची एक्झाम होणार आहे, म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे. तर 70 पैकी चौथा चॅप्टर जो आहे त्या चौथ्या चॅप्टरला किती मार्क दिले आहेत 12 मार्क दिले आहेत. तर हा झाला आपला चौथा चॅप्टर, त्याचं नाव आहे सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर. फक्त नावं जी आहे ती कानावर येऊ द्या. पहिला चॅप्टर बघितला किती मार्काला आहे, सेकंड बघितला, थर्ड बघितला, चौथा झाला. आता पाचवा जो चॅप्टर आहे पाचवा चॅप्टरचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर. चौथ्या चॅप्टरमध्ये सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर आपल्याला कळलं की त्याचे ॲप्लिकेशन आपल्याला कुठे स्टडी करायचे आहेत पाचव्या चॅप्टरमध्ये. तर पाचवा चॅप्टरचं नाव आहे ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर आणि तो चॅप्टर किती मार्कांना आहे 12 मार्काला आहे आउट ऑफ 70. बरोबर. पुढे जाऊया. पुढे जर गेलं तर शेवटचा चॅप्टर आहे 6व्या क्रमांकाचा, त्याचं नाव आहे सिग्नल कंडिशनिंग. बघा फक्त नाव कानावर पडू द्या की चॅप्टरमध्ये कोणकोणते कीवर्ड्स आपण यूज केलेत. तर 6वं चॅप्टर म्हणजे काय त्याचं नाव काय आहे सिग्नल कंडिशनिंग आणि डेटा ॲक्वाजिशन सिस्टीम. सिग्नल कंडिशनिंग अँड डेटा ॲक्वाजिशन सिस्टीम. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट स्टडी करायचे, एक आहे सिग्नल कंडिशनिंग, दुसरं आहे डेटा ॲक्वाजिशन सिस्टम. आणि हा चॅप्टर किती मार्कांसाठी आहे तर 10 मार्कांसाठी आहे आउट ऑफ 70. तर याच्यामध्ये जर आपण थोडं ॲनालिसिस केलं तर काय लक्षात येतं आपल्याला की चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 या 4 चॅप्टरला जास्त मार्क आहेत. तर अभ्यास करताना पण आपण फोकस कोणावर करायचा आहे चॅप्टर नंबर 2 म्हणजे काय ॲनालॉग आणि डिजिटल मीटरवर, चॅप्टर नंबर 3 म्हणजे काय ऑसिलोस्कोप, फंक्शन जनरेटर अँड स्पेक्ट्रम ॲनालायझरवर, चॅप्टर नंबर 4 सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर आणि चॅप्टर नंबर 5 ॲप्लिकेशन ऑफ सेन्सर अँड ट्रान्सड्यूसर. तर अभ्यास करताना चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 6तले काही पॉईंट सोडले तरी चालतील, पण चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. का? कारण की या 4 चॅप्टरला सर्वात जास्त मार्क्स आहेत. तर हे झालं आपलं पूर्ण 70 मार्कांचं थेअरीचं डिस्ट्रीब्युशन. तर आपल्या विषयामध्ये 6 चॅप्टर्स आहेत. ओके, ते आता आपण बघितलं. तर आपण वळूया पुढच्या स्लाईडकडे. तर पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिकल सब्जेक्ट डिटेल्स. आता आपण जे बघितलं ते कोणतं होतं थेअरीचं. बरोबर. थेअरीचं आपण काय केलं 70 मार्कांचं डिव्हिजन कितीमध्ये झालं होतं 6 चॅप्टरमध्ये. बरोबर. त्याच प्रकारचं मार्क डिस्ट्रीब्युशन आपल्याला कुठे बघायचं आहे फॉर द प्रॅक्टिकल एक्झाम. ओके. तर प्रॅक्टिकल एक्झामसाठी आपल्याला किती प्रॅक्टिकल्स कंडक्ट करायचे आहेत तर आपल्याला घ्यायचे आहेत 28 प्रॅक्टिकल. तर आपल्याकडे आहेत 28 प्रॅक्टिकलची लिस्ट आणि त्यातले पण आपल्याला मिनिमम किती कंडक्ट करायचे आहे लॅबोरेटरीमध्ये तर आपल्याला घ्यायचे आहेत 24. सोबतच तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना तुम्हाला काय पूर्ण करायचं आहे आपलं मॅन्युअल हे पूर्ण करायचं आहे. बरोबर. आणि ह्याच 24 प्रॅक्टिकलवर आपली काय होणार आहे प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम, जी की कशी आहे इंटर्नल एक्झाम आहे. तर प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम घेण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल्स हे चांगले आणि आपलं मॅन्युअल हे व्यवस्थित करावं लागेल. तर हे झालं आपलं सब्जेक्ट डिटेल्स फॉर द प्रॅक्टिकल एक्झाम. तर नेक्स्ट स्लाईडकडे वळूया आपण. आता आपण बघितलं की याच्यामध्ये 6 चॅप्टर असतात बाबा. 6 चॅप्टरपैकी आपण मार्क डिस्ट्रीब्युशन हे बघितलं. आता सब्जेक्ट स्टडी करता असताना रिसोर्सेस आपण कोणकोणते यूज करायचे. तर फर्स्ट रिसोर्सेस आहे की जे पण आपण वर्गात शिकणार आहोत तर वर्गातली आपली वही म्हणजे काय क्लास नोटबुक ही आपली पूर्ण पाहिजे.
क्लास नोटबुक करताना सेपरेट करायची आहे. सर्व विषयांची खिचडी करायची नाही आहे. प्रत्येक विषयाला वेगळी अशी सेपरेट नोटबुक आपल्याला करायची आहे. पहिला पॉईंट. नंतर रेफरन्स बुक जर यूज करायची असेल इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी सेपरेट नोटबुक जर हवी असेल तर त्या रेफरन्स बुकचं जे नाव आहे ते आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट आणि ऑथरचं नाव काय आहे A.K. सोहानी. तर हे रेफरन्स बुक आपल्या लायब्ररीमध्ये पण आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना कॉलेज जॉईन केल्यावर जर रेफरन्स बुकमधून अभ्यास करायचा असेल तर A.K. सोहानीचं बुक हे चांगलं आहे. तत्पूर्वी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट कोणतं आहे की आपण वर्गात शिकलेली नोटबुक ही आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन करायची आहे. तर हे झालं आपलं रेफरन्स बुक संबंधित. कोणती रेफरन्स बुक आपण यूज करायची तर कोणती A.K. सोहानीची आणि पुस्तकाचं नाव काय आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. हे झालं. नंतर अजून कोणती गोष्ट आपण यूज करू शकतो रिसोर्सेसमध्ये तर ते आहे यूट्यूबचे व्हिडिओ. आता आपण जे व्हिडिओ अपलोड कुठे करत आहोत तर यूट्यूबवरच करत आहोत. तर त्याच प्रकारचे अजून काही व्हिडिओ भेटतात का तर यूट्यूबमध्ये तुम्हाला काय सर्च करायचं आहे ॲनिमेशन. एखादं कन्सेप्ट जर कळाली नसेल तर त्याचं ॲनिमेशन बघायचं आहे. आणि रिव्हिजन करण्यासाठी पण आपल्याला काय सर्च करायचं आहे काय बघायचं आहे यूट्यूबचे व्हिडिओज. तर पहिले नोटबुक ऑफ क्लास म्हणजे मी जे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोट्स तयार करायचे आहेत. रेफरन्स बुक जर पाहिजे असेल तर कॉलेजला आल्यावर कोणती बुक घ्यायची आहे A.K. सोहानीची लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. आणि घरी बसून अभ्यास करताना आपल्याला कोणाचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आहे यूट्यूबचे व्हिडिओज. ओके, हे झालं. नेक्स्ट रिसोर्सेस जे आहे ते आहे आपलं एक लोकल बुक यूज करायचं आहे. कोणतं पण करू शकता. तर लोकलमध्ये टेकमॅक्स पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही यूज करू शकता. पुस्तकाचं नाव काय आहे इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. तर दिस वन इज लोकल बुक अँड दिस वन इज अ रेफरन्स बुक. आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याला आपण म्हणूया व्हेरी इम्पॉर्टंट. तर व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे MSBTचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर आपल्याकडे मोबाईलमध्ये सर्वांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड करून ठेवायचे आहेत. त्याने काय होईल की आपल्याला कोणता टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे हे कळेल, आणि कोणता क्वेश्चन हा वेळोवेळी विचारलेला आहे याची पण आयडिया आपल्याला येणार आहे. कुठून तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे आपल्याला डाउनलोड करून ते बघायचे आहेत. बरोबर. तर हा विषय स्टडी करताना तुम्हाला रिसोर्सेस मी सांगितले. पहिलं सांगितलं क्लास टेस्टमधले क्लास नोटबुक म्हणजे वर्गात जे शिकवलं आहे त्याचं जे पण पॉईंट्स आपण नोट डाऊन केले आहेत त्याचे नोट्स. रेफरन्स बुक हवी असेल तर रेफरन्स बुक यूज करायची. आणि वेळोवेळी आपल्याला काय करायचं आहे यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे आहेत. आणि एक लोकल बुक म्हणून आपण कोणतं बुक घ्यायचं आहे टेकमॅक्स पब्लिकेशनचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागे झालेले या विषयाचे क्वेश्चन पेपर. तर हे होतं आपलं रिसोर्सेस कोणकोणत्या गोष्टी आपण हे यूज करायच्या आहेत. नेक्स्ट स्लाईडकडे वळूया. आता व्हेरी इम्पॉर्टंट स्लाईड की आता आपण ऑनलाईन स्टडी करत असताना कसा ॲप्रोच हा ठेवला पाहिजे अभ्यास करताना. तर ते सांगण्यासाठी इथे एक स्लाईड ॲड केली आहे मी. त्याचं नाव काय आहे वे ऑफ स्टडी. बरोबर, वे ऑफ स्टडी म्हणजे अभ्यास हा कसा करायचा. तर पहिली गोष्ट मी काय करणार की एक व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबवरती. बरोबर, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यावर तो व्हिडिओ तुम्ही खूप काळजीपूर्वक बघायचा आहे. वॉच केअरफुली अपलोडेड व्हिडिओ. प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ जो आहे तो केअरफुली वॉच करायचा आहे. नंतर सेकंड स्टेप काय आहे, ही झाली माझी पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय आहे की व्हिडिओ वॉच केल्यावर त्याचं काय करायचे आहे तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. नोट्स पण एकाच बुकमध्ये काढायचं नाही आहे. नोट्स कुठे काढायचं आहे वी हॅव टू मेक द सेपरेट नोटबुक. सेपरेट नोटबुकमध्ये व्हिडिओमधून तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स कळाले ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. बरोबर, ही झाली सेकंड स्टेप.
आणि थर्ड स्टेप जी आहे, या थर्ड स्टेपमध्ये तुम्ही केलेले नोट्स जे तुम्ही नोटबुकमध्ये पॉईंट मेन्शन केले आहे त्याच्यानुसार आपल्याला एक क्विज घ्यायची आहे, एक स्मॉल क्विज आपल्याला अटेम्प्ट करायची आहे. त्या स्मॉल क्विजमध्ये किती क्वेश्चन असतील, एक तर 3 असेल किंवा 5 क्वेश्चन. तर फर्स्ट स्टेप, वॉच द व्हिडिओज केअरफुली. बरोबर, फर्स्ट स्टेप वॉच द व्हिडिओज केअरफुली. सेकंड स्टेप मेक द नोट्स ऑफ सेपरेट नोटबुक. आणि थर्ड जे आहे, नोटबुकमधले जे आपण पॉईंट्स केले आहेत, ज्या व्हिडिओमधून आपण शिकलो आहोत त्या व्हिडिओच्या आधारित आपल्याला एक स्मॉल क्विज अटेंड करायची आहे. त्याच्यामध्ये 3 ते 5 क्वेश्चन असतील प्रत्येक व्हिडिओवर. तर हे होतं आपलं वे ऑफ स्टडी. बरोबर, तर याच्यामध्ये वॉच द व्हिडिओ, मेक द नोट्स अँड अटेम्प्ट द क्विज. नेक्स्ट स्लाईडकडे वळूया. सो दिस इज अ एंड फॉर द टुडेज लेक्चर. ओके, तर आज आपण काय बघितलं, सो वी फर्स्ट क्विक रिव्हिजन करून घेऊ आपण की आपण बघितलं फर्स्ट बेसिक इंट्रोडक्शन. बघा फर्स्ट स्लाईड बेसिक इंट्रोडक्शन. त्यानंतर मार्क डिस्ट्रीब्युशन ऑफ थिअरी, मार्क डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॅक्टिकल 100चं 50-50मध्ये, एंड सेमिस्टर एक्झाम 50, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे मॅन्युअलसाठी 50. त्यानंतर आपल्या विषयामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 6 धडे आहेत, 6 चॅप्टर आहेत. त्याच्यापैकी पहिलं चॅप्टर 8 मार्कांना, दुसरं 14, तिसरं 14, चौथं 12, 5वं 12 आणि 6वं 10 मार्कांना आहे. ते बघितलं आपण. त्यानंतर प्रॅक्टिकलबद्दल पण आपण बघितले की आपल्याला 28 प्रॅक्टिकल आहेत, पण आपल्याला कंडक्ट किती करायचे आहे, 24. आणि त्या 24वरूनच आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम द्यायची आहे, जी की कशी असणार, इंटरनल. नंतर रिसोर्सेस म्हणजे कोणकोणत्या गोष्टी ही आपल्याकडे पाहिजेत जेव्हा आपण हा विषय आपण स्टडी करू. तर आपल्याकडे काय काय आपल्याला तयार करायचं आहे. पहिलं तयार करायचं आहे क्लास नोटबुक, रेफरन्स बुक ज्यांना हवी असेल ते, आणि महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब व्हिडिओ प्रत्येकाने बघायचे आहेत. लोकल बुकमध्ये टेकमॅक्सचं, आणि महत्त्वाचं पॅरामीटर अजून आहे की MSBTचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यानंतर अभ्यास करताना काय करायचं आहे, पहिले व्हिडिओ बघायचे, त्यानंतर नोट्स काढायचे, नोटबुकमध्ये ते तिचे पॉईंट्स लिहून घ्यायचे, आणि पाहिलेल्या व्हिडिओवर आपल्याला काय करायचं आहे, क्विज ही द्यायची आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरपासून वी विल स्टार्ट आवर फर्स्ट चॅप्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन.